नमस्कार, मी डॉक्टर संजय थर्ड पर्सन रिव्ह्यू चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 2 दिवसापूर्वी सांगितल्याप्रमाणे माझ्या मुलांनी मला सजेस्ट केलं होतं की IASची तयारी करण्यासाठी आपला अनुभव व्हिडिओमार्फत लोकांना विद्यार्थ्यांना सांगा, म्हणून मी आजचा या शुभ दिवशी एकादशीच्या शुभ दिवशी, मोहरमच्या या शुभ दिवशी आणि मला सुट्टी असल्या कारणास्तव ह्या शुभ दिवशी मी या आजच्या या व्हिडिओची प्रिपरेशन कसं करावं याविषयी मी तुम्हाला सुरुवात करत आहे. आणि आपण त्याचे 3 टप्पे झालेले आहेत, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. पण आपण उलट्या पद्धतीने जाऊया. इंटरव्ह्यू, मेन्स आणि प्रिलिम्स. तुम्ही म्हणाल की आता कुठं इंटरव्ह्यूची आहे, आता तर आम्हाला प्रिलिम्सला जायचं आहे, मग आतापासून इंटरव्ह्यूची तयारी करावी कसंही. पण ते असं उलटंच गणित आहे याचं सगळं. तुम्ही जोपर्यंत स्वतःला इंटरव्ह्यूच्या लायक, इंटरव्ह्यूच्या केपेबल समजणार नाही, तुम्ही पुढच्या करायला तुम्हाला थोडंसं त्रास जाईल. म्हणून ह्या पद्धतीने गेला तर तुम्हाला थोडंसं लवकर तुमचा रस्ता सापडेल. जर एखाद्या तुम्हाला डेस्टिनेशन तुमचं फिक्स आहे, मला दिल्लीला जायचं आहे, मग ते फिक्स जर तुमचं गुगल मॅप टाकताना कसं टाकतो आहे आपण, डेस्टिनेशनला कुठं जायचं त्यानंतर ठरते. मग बाय ट्रेननं जायचं, बाय बसनं जायचं, की बाय प्लेननं जायचं, की असं पायी जायचं. त्यामुळं तुमचं डेस्टिनेशन फिक्स आहे, दिल्लीला जायचं आहे, पहिले इंटरव्ह्यूची तयारी करा. तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. तरी माझी मोस्टली अर्धा तास आपण कमीत कमी व्हिडिओमध्ये जातच असतात, नाही म्हटलं तरी. त्यामुळं आपला एवढा टाईम कसं आहे, मेरे पास तो टाईम नाही. टाईम सगळ्यांकडेच असतो, टाईम हा काढावा लागतो. इथे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करावंच लागणार आहे, त्याशिवाय काय पर्याय नाही. आयुष्यामध्ये माझं एक फॉर्म्युला आहे, सर्व काही मिळते पण आजची वेळ मिळणार नाही. तुम्हाला वेळ भेटणार, आजची वेळ नंतर नाही भेटणार. बाकी सर्व काय भेटते, पैसा सर्व काय भेटेल, पण आजची वेळ तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच मिळणार नाही. त्यामुळं टाईमवर लक्ष केंद्रित करा. आणि काही वेळ लागणार नाही. तुम्ही व्हिडिओ बघायला तुम्ही बराच वेळ कुठं घालता, टाईमपास करता, इथे करता, थोडासा वेळ द्या. आणि नुसतं फास्ट फॉरवर्ड पण करायचं नाही, कारण माझ्या प्रत्येक शब्दाला किंमत असते. चुकून शब्द गेला तुमच्या, मग तुम्हाला कदाचित ते उपयोगाला पडणार नाही. त्यामुळं वेळ काढा. आता थोडंसं पहा, थोड्यानंतर थोडंसं पहा, पण सर्वच पहा. ओके. त्यामुळे तुमच्या उपयोगी असेल. मी शेवटी कमी बोलायचा प्रयत्न करतो, नाहीतर माझं भाषण खूप लांबला जातं. मुलाखत ही जी सिव्हिल सर्व्हिसेसची जी सुरुवातीला आहे, नंतर MP सांगणार आहे, त्यानंतर मी इतर कोणत्याही इंटरव्ह्यूला जाताना कसं करावं, तिन्ही गोष्टी मी याविषयी भाष्य करणार आहे. कारण मोस्टली UPSCवर माझा भर असणार आहे. पण इंटरव्ह्यू सर्वांसाठी कॉमन असेल, पण सर्वांसाठी सुद्धा कसं उपयोगी पडेल ह्यावर सुद्धा मी तुम्हाला थोडंसं विवेचन करणार आहे. एक इंटरव्ह्यूला आपण एकतर लक्षात घ्या की ही इंटरव्ह्यू नाही UPSCची, बाकीच्या इंटरव्ह्यू यामध्ये फरक असतो. ही पर्सनॅलिटी टेस्ट आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. ही पर्सनॅलिटी टेस्ट, ही टॅकलिंग ही तुमची पाहिल्या जाते. नॉट ओन्ली इंटरव्ह्यूच आहे, पण इथे तुमची पर्सनॅलिटी पाहिल्या जाते. ओके. ह्यामध्ये त्याच्या जाण्यापूर्वी तुम्हाला एक रेझ्यूम बनवावा लागतो. तुमचा बायोडाटा कसा आहे, तुमचा जो आहे त्यावर थोडंसं चांगलं लक्ष केंद्रित करा. आणि बनवताना बऱ्याच गोष्टी गुगलवर दिलेल्या असतात, फक्त आपल्याला टाईप करायचं असते आणि ती भरायचं असते. यामध्ये नका जाऊ. प्लेन पेपरवरच आपल्याच भाषेमध्ये लिहा जी आहे ती, कारण तीच तुम्हाला कामाला पडणार आहे. तुमचं नाव बदलले असेल तर लग्नानंतर, किंवा मुलींच्या बाबतीमध्ये लग्नानंतर असेल, किंवा काही लोकांचं मुलामध्ये सुद्धा नाव चेंज असते. अगोदरचं नाव, आताचं नाव असं असते. माझ्या बाबतीत पण तसंच आहे. माझं नाव अगोदर गायकवाड, आता मुखेडकर असं पण आहे. त्यामुळं मग का बदलला तुम्ही, ह्याच्याबरोबर तुम्हाला पण तुमचं आन्सर, प्रामाणिक आन्सर तयार करायचं. का बदललं, तुम्हाला का वाटते, याचा आन्सर तुम्हीच तयार करायचं. प्रत्येकाचं एक आन्सर वेगळं असतं. ओके. तुम्हाला बेसिक फंडे सांगतो फक्त. नंतर तुमचा जो ॲड्रेस आहे, तुमचा रेसिडेन्शियल ॲड्रेस आहे, तुम्ही ज्या खेडेगावाहून आला तो असेल, किंवा तुमचा तालुका प्लेस असेल, किंवा जिल्हा असेल, किंवा राज्य, ह्या इथपर्यंतची माहिती तुम्हाला तिथपर्यंत सांगायची. कारण तुमची इंटरव्ह्यू देश पातळीवर होणार आहे. तुमचं राज्यापर्यंत, तुमचं राज्याच्या अवतीभोवती असणारे राज्य, या गोष्टी इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. इत्थंभूत माहिती म्हणजे कशी, तुम्ही ज्या खेडेगावाहून आलात, किंवा ज्या प्लेस म्हणाल त्याची भौगोलिक माहिती, ऐतिहासिक माहिती, राजकीय माहिती, सद्यस्थितीत होणारी राजकीय माहिती, ह्या गोष्टी तुम्ही अभ्यास करायचा. कारण प्रत्येक गोष्टी पुस्तकामध्ये मिळत नसते. काही लोकांच्या अनुभवावरून असते, काही वडिलांच्या सांगण्यावरून असते, इतर खेड्यातल्या जे लोक आजूबाजूला आहेत त्यांच्याकडून माहिती मिळते. ती सगळी माहिती आणि उगी
काही लोकांना काही माहिती जी धार्मिक स्वरूपामध्ये असते, काही जी गोष्टी नसते, पण काही ऐकीव पण असते. या गोष्टी माहिती असावी. म्हणजे आपला कधी कारणं सांगण्यासाठी किंवा कोणी विचारते अचानक, किंवा इथे रामायण घडलं का या गावामध्ये, ह्यामध्ये महाभारत घडलं का, असे असतात. कोणी म्हणते महाभारतच नाही, रामायणच नाही, अशा पण गोष्टी असतात. पण त्यामुळं आख्यायिका आहे, काही गोष्टी सांगू शकतो की बाबा ही आख्यायिका आहे, असे लोक आमच्या गावामध्ये म्हणतात. कारण इथे कर्णाचा रथ रुतला होता. मी आताच थोड्यापूर्वी पाहिलं, काही तिकडच्या याच्यामध्ये जिकडे हरियाणाच्या आसपास रथ कर्णाचा तिथेच उचला होता. ते गाव आहे तिथली ती जिथे ती विहीर आहे, अशा पद्धतीनं असते. काही लोकांना वाटते की श्रावणबाळ आमच्या इथून गेलेलं आहे. अशी जी काही तुमच्या गावाची आहे सगळी भूमिका ती तुम्हाला माहीत असायला हवी. ती लिहून काढा, तुमच्या पेपरवर सगळं लिहून काढा. दुसरं, कारण त्यावेळेस बऱ्याच तुमचा अर्धा क्वेश्चन तिथंच असतो. ओके, तुमच्या बायोडाटा म्हणजे तुमचंच इंटरव्ह्यू, तुम्ही स्वतःच सांगता माझी कुंडली ही आहे, त्यावर तुम्ही मला क्वेश्चन्स विचारा, असं आपण स्वतःच त्यांना सांगत असतो. पण तुम्ही जे काही लिहिता, जे काही तुमची कुंडली स्वतःच तयार करता, त्याविषयी तुम्हाला इत्थंभूत अगदी डिटेल्स माहिती असावी. तुम्ही लिहूनच काढा ते टोटल, ती सगळी द्यायची नाही तिथे. तुम्हाला तुमच्यासाठी माहिती असावी. जर एखाद्या वेळेस तुमच्या गावावर क्वेश्चन आला किंवा तुमच्या तिथल्या तालुक्यावर, तुमच्या त्या एरियावर क्वेश्चन आला, तर तुम्हाला त्याची पूर्ण माहिती असायला हवी. कोणती परत रिपीट करतो. भौगोलिक, राजकीय, ऐतिहासिक, धार्मिक किंवा असेल त्याला, असेल तर काही कलर असेल तर एक, किंवा काही गावामध्ये, त्या गावामध्ये अशी काही भूमिका फेमस झाली असते, त्या गावातले काही राजकीय लोक किंवा संशोधक किंवा स्टार्स त्या गावातून घडलेले असतात. त्या नावावरून सुद्धा ते गाव ओळखलं जातं. अशा बऱ्याच असतात. मग ते कोण आहेत ते तुम्ही नाव टाका, कारण ती इंटरव्ह्यू पॅनलला कधी कधी नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर माहीत झाली असते. किंवा या गावामधून आलेला नेमबाज आहे का, इथून आलेला कोणता स्पोर्ट्समॅन त्या गावातला आहे का, किंवा त्या गावामधून आले हे. कारण ही त्या समजा एखादी सूर्यकुमार आहे, त्याचा आता गाजला, आता त्यावेळेस वर्ल्ड कपमध्ये गाजलेला आहे. मग त्या गावातला तुम्ही जर असाल आणि तुम्ही फक्त तुमचंच माहिती आहे, आणि पण त्यांना माहिती असते सूर्यकुमारचं गाव कोणतं आहे, कोणत्या राज्यामध्ये आलं आहे, आणि त्यांनी फटदेशा म्हणला तर सूर्यकुमार तुमच्या गावात होता का, किंवा तो कोणता प्लेअर तुमच्या गावातून आलेला आहे त्याच्याविषयी माहिती सांगा. ती गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. कारण आपापल्या गावाचं वैशिष्ट्य टोटल डिटेल्स सांगण्याचा उद्देश म्हणजे तुमच्या गावाचं, तुमच्या बॅकग्राऊंड, तुमचं डिटेल्स माहिती असायला हवी. तुम्ही मला माझंच नाही, तुमचं तर माहीत पाहिजेच. तुमच्या आसपासचं जे काय आहे ते सगळं वैशिष्ट्यपूर्ण सगळं डिटेल्स तुम्हाला त्याची माहिती काढून तुम्ही ठेवावीच. त्याच्यावर अभ्यास करा तुम्ही. ओके, तिथले लेखक असतील, स्पोर्ट्समॅन असतील, संशोधक असतील, वैज्ञानिक असतील, जे काय असतील, किंवा कलाकार असतील, ते सगळे वैशिष्ट्य तुम्ही माहिती करून ठेवून द्या. नंतर कारण इंटरव्ह्यूच्या वेळेस, कारण बरेच जण मॉक इंटरव्ह्यू तयारी करत असतात. मॉक इंटरव्ह्यू पुण्याची आहे, अकॅडमी आहे, मुंबईमध्ये आहे, दिल्लीला आहे, सगळ्यांची असते. प्रत्येकाची सांगण्याची पद्धत असते. माझी सांगण्याची पद्धत वेगळी आहे. मी कोणाचं कॉपी करत नाही किंवा ते माझी कॉपी करत नाहीत, पण माझी मोस्टली 90% हे अंदाज लागत असतात. ही माझी गॉड गिफ्टेड आहे. कारण मी जे काही अंदाज सांगतो ते मोस्टली अभ्यासपूर्वक आणि लागत असतात. त्यामुळे त्याच्यावर थोडासा चांगला अभ्यास करून तुम्ही जा, तुम्ही मला सक्सेस खूप चांगल्या प्रकारे येईल. आणि तुमचा जो तुम्ही हॉबी टाकाल, त्यामध्ये जो काही हॉबी आहे तो हॉबी हा असा टाका जे प्रामाणिकपणे टाका. जे काही तुम्ही टाका, तुम्ही कबड्डी टाका, तुम्हाला पुस्तक रीडिंग टाका, गाणे टाका, पण जे टाकाल त्याच्याविषयी डिटेल्स माहिती पाहिजे. मी सिंगर आहे, मला गाणं गाता येते, तुम्ही चालवा. पण तुम्ही गाणं जेव्हा सिंगर लिहायला तेव्हा त्याच्याविषयी पूर्ण डिटेल्स, सध्या गाजलेला कोणता सिंगर चांगला आहे, अगोदरचा सिंगर कोणतं सिंगिंग करता तुम्ही, त्याच्यामध्ये कोणतं शास्त्रीय आहे का, असंच तुम्ही गाणं फिल्मी गाणे गाता का, तुमच्या त्या एरियातली गाणे गाता, क्लासिकल गाता का, हे सगळं माहिती पाहिजे. तुम्ही जे टाकाल ते, म्हणजे तुम्ही म्हणाला ते मी खेळाडू आहे, मला कबड्डी आवडते, टाका कबड्डी. पण कबड्डीचं पूर्ण नॉलेज, कबड्डीचं ग्राउंड कसं आहे, तिथला सध्याची कोणती टीम्स आहे, सध्या जे इंटरनल स्टेट्स, इंटर कॉलेजेस स्पर्धा होतात, IPL सारख्या स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये कोणता गाजलेला आहे, ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलवर सगळं त्याची डिटेल तुम्ही सांगण्यासुद्धा जे तुम्ही टाका त्याचं पूर्ण अगदी डिटेल्स तुम्हाला माहिती असं एवढं लक्षात घ्या. मग हॉबी तुम्ही कोणतीही टाका.
दुसऱ्याने हॉबी टाकली मी टाकतो असं म्हणायचं. प्रामाणिक तुमचा तेव्हाच लक्षात येतो. तुम्ही जे काही टाकाल, तुम्हाला की मला हॉबीच नाही, मी बिना हॉबीच आहे असं नसतं. प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. छंद नसेल तर छंद तयार करा आणि तो छंदाविषयी माहिती लिहा. तुम्हाला काहीच नाही जमणार गेलं तर एखाद्या दिवशी परिपूर्ण माहिती लिहा, परिपूर्ण अभ्यास करा आणि तो छंद टाका. खोटं टाकू नका, पण जे टाकाल ते अभ्यासपूर्वक टाका. ती अशी ती रेझ्युम असा बनवावा. ओके. आणि तुमचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स जे आहे ते तुम्हाला माहिती असते, पण कधी बऱ्याच वेळेस आपण ती विसरून जातो. आता सिव्हिल सर्व्हिसचे अभ्यास करत असताना मेडिकलचा आहे बॅकग्राऊंड तो विसरून गेला, इंजिनिअरिंगचा बॅकग्राऊंड तो विसरून गेला, ॲग्रीचा तो बॅकग्राऊंड विसरून गेला. पण त्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला नॉलेज असायलाच हवं. बेसिक पूर्ण त्याविषयी पूर्ण रिव्हिजन करून जायचं. समजा ॲग्रीचे आहात, मेडिकलचे आहात, इंजिनिअरिंगचे आहात, टोटल फर्स्ट टू फायनल जे आहे त्याविषयी तुम्हाला माहिती असायलाच हवी. त्याची जे सुपरफिशियल जे बुक्स आहेत ते त्यावेळेस वाचून काढावे. तुम्हाला माहीत असते, थोडंसं रिव्हिजन करा. पूर्ण करत बसायची गरज नाही, पण तुम्हाला ती माहिती असायला हवी. मेडिकलच्या असाल तर फेस्टियल टू फायनल तुमचं ॲनाटॉमी, फिजिओलॉजी जे आहे, सर्जरी, मेडिसिन इथपर्यंत तुमचं जे आहे, किंवा तुमच्या क्षेत्रामध्ये जे चांगले संशोधक आहेत, नवीन झालेली संशोधन जे आहेत ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. मग तुम्ही म्हणतील की कारण याच्यावर बरेच क्वेश्चन्स नंतर तुम्हाला क्वेश्चनच्या वेळेस मला सांगतो, त्या इंटरव्ह्यूच्या दिवशी कसे क्वेश्चन्स त्या तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला सांगतो मी. परंतु जे तुम्ही लिहाल ते तुम्हाला त्याच्याविषयी डिटेल्स माहिती असायला पाहिजे. तुम्ही हा फील्ड सोडून तिकडे का आलात हे तुम्ही इकडेसुद्धा सोसायटीला तुम्ही देऊ शकले नंतर का मी हे का बॅकग्राऊंड चेंज केलं ते नंतर येईल. परंतु ह्या गोष्टी त्या रेझ्यूममध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या आल्या पाहिजे. तुमचा एक्सपिरियन्स कुठं तुम्ही काम करला, सर्व्हिसमध्ये कुठे काम केला, ज्या सर्व्हिसमध्ये तुम्ही काम करताय त्या सर्व्हिसची सुद्धा तुम्हाला अगदी डिटेल्स माहिती पाहिजे. ड्युटी करणं वेगळं आणि त्याच्याविषयी माहिती असणं या दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे. ओके. आता ज्या तुम्ही कंपनीमध्ये काम करता, जिथे गव्हर्नमेंट कुठे काम करत आहात, तिथली ती पोस्टचं कार्य काय आहे, त्याच्या आसपासचे जे तुमचे जे वरिष्ठ कोणते आहेत, तुमचं ऑफिस कुठं आहे आणि तुमच्या त्या कामाचं स्वरूप काय आहे, त्याचा काय फायदा आहे सोसायटीला, त्याचा कसा आहे, ते सगळी गोष्टीचा सुद्धा अभ्यास करावा. डेली रुटीन वर्क करणं वेगळं, त्याचा अभ्यास करूनच जा. समजा एखादी तुमचं कोणती कंपनी आहे, कंपनी कशी स्थापन झाली, केव्हा स्थापन झाली, सध्याचे त्याचे चेअरमन डायरेक्टर कोण आहेत आणि त्याचा उद्देश काय आहे, त्याचा सोसायटीला काय फायदा आहे, काय डिफेक्ट आहे, काय करप्शन आहे, काय नाही, तुम्ही कसं तिथे सॉल्व्ह केलात, तिथे जर एखादी भ्रष्टाचार झालेला असेल तर तुम्ही त्यावेळेस कशी मात केलात, किंवा तुम्ही प्रामाणिकपणे तुम्ही तिथे करण्याचा प्रयत्न केलात का, हे तुमचा एक्सपिरियन्सच्या ठिकाणचा सुद्धा जो बायोडाटा टाकणारा ते सुद्धा अगदी अभ्यासपूर्वकच जा. कळालं? कारण ह्याच्यावर सुद्धा माझा अख्खा 1 तासाचा इंटरव्ह्यू होऊ शकतो, परंतु त्यावेळेला नाही, डिटेल्स म्हणून सगळं चाललं. एज्युकेशनल तुमचं सर्व्हिस करता तो एक्सपिरियन्सवाला, तो तुमचा हॉबी आणि तुमचं जे बॅकग्राऊंड जो आहे ते हे सगळे याच्याविषयी त्याच्यावर तुम्ही आज एक तयार केलात, कदाचित तुम्हाला रात्री झोपताना वेगळं सुचते. मोस्टली बऱ्याच गोष्टी झोपेमध्ये सुचतात आपल्याला. दुसऱ्याची तेव्हाच लिहून काढा, उठल्या लिहून काढा, किंवा जागा आल्या लिहून काढा की मला हे सुचलं होतं, माझं हे राहिलं होतं, त्या कालच्या रेझ्यूममध्ये राहिलं होतं, परत लिहून काढा, परत झोपेत जा. कारण तुम्ही त्याच्यामध्येच जर तुम्ही राहाल तर तुमचा हा दिवसेंदिवस हा रेझ्यूम हा वाढत जाईल, किंवा त्यामध्ये नवीन असं डेव्हलपमेंट होत जाईल. तुमच्याच रेझ्यूममध्ये तुम्हालाच नंतर कळलं, अरे मी हे तर लिहायचं विसरलो, कारण हे माझं राहिलं होतं. ही सुद्धा तयारीच आहे. तुमचा रेझ्यूम म्हणजेच तुमची एक पेपरच समजा हा. तशा पद्धतीनेच रेझ्यूम असा तयार करा. ओके. नंतर जे तुमचं जर तुम्ही तुमचं डाएट जे आहे, तुमचा जो डाएट आहे, शाकाहारी मांसाहारी जो काय आहे, 15-20 दिवसापूर्वी पर्यंतचा जो आहे, मिनिमम 10 ते 15 दिवसापूर्वी हा शुद्ध सात्विकच घ्या. शाकाहारी खा. जे मांसाहारी खाणारे आहेत त्यांनी मांसाहारी खा, पण जे आहे ते शुद्ध म्हणजे फ्रेश खा. तुम्ही अंडी खाल किंवा मटण मासे जे काय खाल ते फ्रेश खा. काही लोक जे घरचंच जेवण मोस्टली खा. काही लोकांना पर्याय नसतो मेसच्या तिथे भरपूर प्लेट्समध्ये असते, आहे म्हणून घ्यायचं नाही, कमीत कमी खा. जिथे तुम्हाला पर्यायच नाही तिथं कमी खा.
जंक फूड कमी खा, पण ज्यांना पर्यायच नाही जंक फूड सकाळी सगळं खाण्याशिवाय, ते गरमच खा. वडापाव खायचा आहे, काही खायचं आहे, थोडेसे एक्स्ट्रा 5 रुपये एक्स्ट्रा टाकलं तर आणखी चांगल्या ठिकाणी फ्रेश मिळतो. पर्याय जे मोस्टली फळं खा, फळावर भर द्या. आता तुम्ही म्हणाल की 15 दिवस आहे, आतापासून काय त्याचं खात बसायचं, असं नसते. कारण चुकून जर तुम्हाला लूज मोशन झाले, 15-15 दिवस तुम्ही ॲडमिट राहाल तर तुम्ही काय करणार आहात? जरी तुम्ही सावरलाच 8 दिवसामध्ये, परत तुमची पूर्ण चेहरा गेलेला असतो. कारण डिस्चार्ज झाल्यानंतर सुद्धा 7-8 दिवस तुमच्यावरचा जो इम्पॅक्ट आहे तुमच्या बॉडीवरचा तो गेलेला नसतो. त्यामुळं 15-20 दिवसापासून मी म्हणतो 1 महिना असेल तरी तिथून तुम्ही स्टार्ट करा, म्हणजे फॉलो करा. वेळेवर जेवण करणे, जे काय कराल ते फ्रेश खाणे, मोस्टली शाकाहारी खा. मांसाहारी लोकांनी सुद्धा शाकाहारी खावं. पर्यायच नाही तर त्यांनी ते त्याच्यामध्ये ताजं खावं आणि कमी खावं. जे काय खाल तुम्ही कमी खा. कारण कारण 2 भाकरीची किंवा 2 चपातीची भूक असेल तर 1 खा, कमी करा. मग तुमचं डायजेशन चांगलं राहील. योगा करा, जे तुम्ही ध्यानधारणा करा. ध्यानधारणा जर मोस्टली ओम याच्यावर करा. जे इतर धर्मीय जे आहेत त्यांनी आपला जे ज्यांना कोणी मानता, गुरु मानता, ज्यांना कोणी धार्मिक मानतच नाही, आईवडिलांना माना, ज्यांना कोणाला मानता, त्यांची फोटो समोर ठेवा. कोणीच नाही सापडलं, स्वतःलाच ॲज्युम करा, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणून स्वतःलाच समोर ठेवून ती मूर्ती कंटिन्युअसली आपल्या गृहमध्यामध्ये पाहत राहायचं. मग तुम्हाला हळूहळू त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायला शिका. नसेल तर कोणाला लाईटला एक बल्ब पहा, तिथे कॉन्सन्ट्रेशन करून ठेवा. एकदम डोळे बंद करा. मेणबत्ती असते तिथे पाहून डोळे बंद करून ठेवून द्या. किंवा काही शक्य जर नसेल तर तुम्हाला गुगलमध्ये सुद्धा ओमचं जप दिलेलं आहे, ओम बॅकग्राऊंड, ते पाहत राहा कंटिन्युअसली. तुम्ही ऐकत राहा, तुमचं ध्यान त्याच्यावर लागेल. कोणतं गाणं असेल, काहीच नंतर म्हणाल तुमचं गाणं जरी कॉन्सन्ट्रेशन ठेवलं, म्युझिकसारखी थेरपीच कोणती नाही. मग ते गाणं धांगडधिंग्याचं असेल किंवा कोणते असेल, एका सुरामध्ये तालामध्ये असायला हवं, त्याच्यावर तुम्ही करा. पॉप असेल तर एकच कंटिन्युअसली म्युझिक आहे, म्युझिक ती कंटिन्युअसली ती राहा. काही जण असं ढोल वाजूनसुद्धा लोकांना असं ध्यानमध्ये येतो. ढोल असतात, बरेच ढोल, पुणेरी ढोल आहे, कोणती ढोल आहेत, किंवा म्युझिकची कंटिन्यू स्ट्रिंग्स आहे, बासरी आहे, ती कोणते इन्स्ट्रुमेंटल वाद्य आहे ते आहे, ती एकच हॅमरिंग झालं ना म्हणजे अनकॉन्शियस माइंडमध्ये त्याचा कंटिन्युअसली इम्पॅक्ट पडतो. त्यामुळं इन्स्ट्रुमेंट्स, गाणे किंवा हे ओमचा जप किंवा तुमचे धार्मिक जप किंवा ज्याच्यावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायची कंटिन्युअसली ठेवा. कारण ही एका दिवसाची प्रक्रिया नाही. आता तुमच्या प्रिलिम्ससाठी सुद्धा कामाला पडेल. कंटिन्युअसली करा. रोज थोडासा वेळ 5-10 मिनटं द्या. तुम्हाला याचा चांगला इम्पॅक्ट तुमच्या माइंडवर पडेल. तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल. ओके. बऱ्याच लोकांमध्ये डिप्रेशनमध्ये जातात. आता एक्झामचं तर असते का, आता मी प्रिलिम्स मेन्स दिली, आता इंटरव्ह्यूला कसं जाईल, कसं काय, त्याचं एक डिप्रेशन असते. त्यामधून सुद्धा बाहेर पडण्यासाठी या गोष्टी करायला हव्यात. तुम्ही जे काही लोक सोशल ड्रिंक घेतात, दारू पितात, बिअर पितात, तर मोस्टली 15 दिवसामध्ये घेऊ नका. काही लोकांना एकदम शक्य नसते, कमी करा. कारण आता ही वेळ एकदम बदलायची वेळ नाही. काही लोकांना सिगारेट 1 प्यायची असते, टेन्शनमध्ये 10 पितात. ती पण नसेल तर कमी करा, बंद नका करा, कमी करा. त्याचासुद्धा परिणाम तुमच्या ह्याच्यावर पडतो, तुमच्या डोळ्यावर सुद्धा लक्षात येते. झोप जी आहे 7 ते 8 तास घ्यावी. मोस्टली रात्री जागरण करू नका, मोबाईल पाहू नका. ह्या काळात मी सांगतो की मोबाईल तुमचा स्विच ऑफच करून ठेवून द्या. तुमच्या फ्रेंड सर्कल कोणाशी कॉन्टॅक्टमध्येच राहू नका. कधी काय होते की बरेच त्या वातावरणाचा परिणामसुद्धा तुमच्यावर पडतो. तुमच्या घरामध्ये, फॅमिलीमध्ये ज्या काही घटना घडतात, ज्या काही बऱ्या वाईट घटना घडतात, त्याचासुद्धा इम्पॅक्ट तुमच्या इंटरव्ह्यूवर पडत असतो. त्यामुळं मोस्टली त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. टाळताच येत नसेल तरी त्या गोष्टी कमी करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यापर्यंत येणार नाही याची खबरदारी घरच्यांनी पण घ्यावी. तुम्ही पण त्याचा परिणाम तुमच्यावर होणार नाही याचासुद्धा इम्पॅक्ट घ्यावा. काही लोकांचा पैशाचा असतात, कर्जबाजारी झाला असतात, त्याचा परिणाम तुमच्यावर पडतो. काही लोकांचं घरगुती आईवडिलांची भांडणं असतात, त्यांचा परिणाम तुमच्यावर पडतो. काही जणांची लग्न झालेली असतात, पण ते डिवोर्स पण झालेले असतात, पती पत्नीची भांडणं असतात, मुलांची भांडणं असतात. ह्या गोष्टीचा सुद्धा तुमच्यावर येणार नाही ह्याची खात्री घ्या. कारण बऱ्याच गोष्टी टाळता न येणाऱ्यासारखे सहज असतात, पण त्याला तुम्ही कमी करू शकता. कसे कमी करू शकता? हे तुमचं ध्यान आहे, धारणा आहे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे. या गोष्टीनं तुम्ही ते करू शकता. येणारं वादळ तुम्ही थांबू नाही शकत, पण येणाऱ्या वादळाला कमी करण्याची तुमच्या अवतीभोवती एक
सर्कल बनवण्याची एक ओरा जे म्हणतात ओरा जे आहे ते सुद्धा तुमचा स्ट्रॉंग बिल्टअप होण्यासाठी सुद्धा ह्या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे. म्हणून रोज ध्यानधारणा योगा ज्याला मानता त्या गुरुला माना, देवांना माना, नाही म्हटलं स्वतःलाच माना, पण माना, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट ठेवा आणि तिथंच तुम्ही कॉन्सन्ट्रेट अननेसेसरी नको त्याच्यामध्ये करू नका. डान्स पब या गोष्टी जे छंदाच्या गोष्टी तिकडे आकर्षित न होऊ नका, जाऊ नका. प्रेम प्रकरण आहे, मित्र आहे, मैत्रिणी आहे, ह्या गोष्टीसुद्धा टाळा. ह्याचासुद्धा कदाचित तुमची मैत्रीण चांगली असेल, प्रेम चांगलं असेल, त्याचा चांगलासुद्धा इम्पॅक्ट पडतो. अचानक जर ती सोडून गेली, कुठं निघून गेली, त्याचासुद्धा वाईट इम्पॅक्ट पडतो. म्हणून त्यालापासूनसुद्धा तुम्ही थोडंसं लांब राहण्याचा प्रयत्न करा. त्यांना एकदम असं हे नका करू की नाही मैं तुमको अभी बाती नाही करणार, असं नाही करणार, असं नाही. त्यांना समजून सांगा, मित्र मैत्रिणी जे काय असतील, प्रेमिका असतील, समजून सांगा की ह्या काळामध्ये मला मोस्टली तुमचं गायडन्स द्या, आशीर्वाद द्या, ब्लेसिंग्स द्या, पण थोडं जास्त मला इन्व्हॉल्व करू नका किंवा मला इमोशनली ब्लॅकमेल करू नका. ही वेळ त्यावेळीची नसते. म्हणून त्यांनासुद्धा सांगा. ओके, काही कर्जबाजारी आहेत बँकवाल्यांना पण सांगा इथपर्यंत माझं आलेलं आहे, मला तुम्ही जास्त थोडंसं हॅरॅसमेंट करू नका. किंवा जे काही ज्या क्षेत्रामधून असाल त्रास देणाऱ्या गोष्टी तिथून तुम्ही सांगा. काही लोक सर्व्हिसला असतात पण तिथले सिनियर्स त्यांना सुट्टी देत नसतात. काही लोक जाणून बुजून जिलसीमध्ये तुम्हाला अडचणी आणतात, तुमच्यावर मुद्दाम त्रास करायचा प्रयत्न करतात. त्यांना अवॉइड करायचं, टाळायचं. वादविवाद करायचं नाही, भांडणं करायचं नाही, अशा कोणत्याही गोष्टी करायचं नाही ज्याच्यामुळे पोलीस केस होईल. तुम्ही गाडी चालताना बिना हेल्मेटचं, बिना लायसन्सचं, अशा काही जी गोष्टी आहेत त्यासुद्धा गोष्टी टाळा. कारण चुकून तुम्ही हेल्मेट घेतलं नाही, गाडी चाललं नाही, त्याचा काय संबंध येणार नाही. पण तुम्ही गाडी चाललात फास्ट, मला अभ्यास करायला जायचा आहे, लायब्ररीत जायचं आहे आणि तुम्ही चाललात, आम्ही तर मग IAS होणे नहीं उसको क्या गिनना है असं म्हणायचं नाही. तुम्ही झालेलं नाहीत, ते सध्या ड्युटीवर आहेत, त्यांचा मान ठेवा. कोणाशी वादविवाद करू नका, जेणेकरून तुम्ही केसेसमध्ये अडकणं जाणार नाही, पोलीसमध्ये जाणार नाही किंवा कोणतेही दुसऱ्याच्या भांडणात पण जाऊ नका. कधी कधी होते मित्राच्या याच्यामध्ये मित्राचे भांडणं असतात, आपण सोडण्याचा प्रयत्न करतो, अति उल्हासपणे जातो, त्याच्यामध्ये दुसरं दोघांची भांडण तिसऱ्याचंच होऊन जाते, मग त्याचाच खेळखंड होतो. म्हणून त्यामध्ये सुद्धा पडू नका. कोणाच्याही इंटरनल मॅटरमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. चुकून ते तुमच्या अंगलट येते, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या ह्या येणाऱ्या इंटरव्ह्यू होतो. काही लोक जाणून बुजूनसुद्धा क्रिएट करतात, असे लोक खूप हुशार आहेत. दुसरे भांडण लावून देतात, हा येणार इंटरव्ह्यूमध्ये, हा मध्ये पडणार म्हणून त्यालासुद्धा वळण्याचा प्रयत्न करतात. अशा कोणत्याही गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाही, शक्यतो टाळायचं, म्हणून रामराम करायचं. ह्या गोष्टी शक्यतो, कारण ह्या गोष्टीचा मलासुद्धा मी अनुभव घेतलेला आहे. आमचा पेपर असाच गेलेला नाही, आम्ही एखाद्या कोणत्या तरी गुंतवणूक म्हणून एक पेपरच एकदा आमचा झोपेमुळे पेपर गेला, दुसरा आमच्या अशा काहीतरी प्रकरणामुळे एक पेपर आमचा मायनस झाला. म्हणून आम्ही आता सध्या इथे आहोत, तुम्हाला मार्गदर्शन करत आहोत. त्यामुळं अशा गोष्टी मोस्टली तुम्ही टाळा. ओके, आता ही दुसरं जे आहे तुमचं रेज्युम झाला, तुमचं ड्रिंक झाला, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, मॅरेज, विवाह. हां, आता त्या आसपास त्या काळामध्ये जे काही न्यूजपेपर्स आहेत, मॅगझिन्स आहेत, जी बातम्या आहेत, करंट अफेअर्स डेली वाचत जा, त्याचा माहिती तुम्हाला असायला हवं. त्या काळातल्या इंटरव्ह्यूच्या दिवशीपर्यंत ज्या काही राजकीय जे आर्थिक असो, ऐतिहासिक घटना घडलेल्या कोणत्या असतील किंवा कारण ऐतिहासिक अशा घटना घडल्या, आता ह्या तारखेला 16 तारखेला ह्या महिन्यामध्ये कोणती अशी राजकीय घटना घडून गेलेली आहे त्यावेळेस इंटरव्ह्यूच्या दिवशी, इंटरव्ह्यू समजा तुमचं 16 तारखेला आहे, 16 तारखेला आजच्या दिवशी कोणती अशी राजकीय घटना घडून गेलेली आहे ती तुम्ही सांगा, मला माहीत पाहिजे. त्यावेळेस कोणतं काय कॉन्स्टिट्यूशन फॉर्म झालेलं आहे का, किंवा त्यावेळेस कोणती असं राष्ट्रीय उठाव कुठं काय झालेलं आहे का, एक उदाहरण, किंवा कुठं आणि कोणता वर्ल्ड कप कोणता झालेला आहे का, त्याच्याशी निगडीत जे आहे ऐतिहासिकसुद्धा गोष्टी ते तुम्ही लिहून अभ्यास करून ठेवा. त्या इंटरव्ह्यूच्या दिवसापर्यंत किंवा त्या महिन्यामधल्यासुद्धा घटना जे आहेत त्या घडून ठेवा. त्या महिन्यामध्ये झालेल्या जे काही निवडणुका आहेत किंवा स्पोर्ट्सच्या ज्या घटना आहेत किंवा काही पुरस्कार मिळालेले जे आहेत, किंवा चित्रपटाला पुरस्कार असो किंवा कोणाला साहित्य अकादमीचा कोणता पुरस्कार असो, जे बुक्सला पुरस्कार, ज्या घटना आहेत जे आपण अभ्यास करतो मेन्सला किंवा याला, तशाच घटना त्या महिन्यातल्या तुम्ही मोस्टली पर्सनॅलिटी जे आहेत, पर्सन जे आहेत, कोणी आता सुनीता विलियम्स गेलेली आहेत, आलेली आहे,
किंवा आता कोणती जाणार आहे का कोणी, कोणतं आपलं अंतराळामध्ये जाणार आहे का, किंवा एक्सपेक्टेड कोणी आहे का, ही सगळ्या गोष्टी सगळ्याचा अभ्यास तुम्ही खूप मोठं होते पण ते करत राहायचं. कारण त्याच्यातली कोणती क्वेश्चन्स येतील याचा काही भरोसा नाही आहे महिन्यामधलंच, पण ते सगळा अभ्यास त्यावेळेचा पूर्ण लिहून काढावं करायचं. ओके. सोशल मीडियावर काय गोष्टी येतात, न्यूजवर येतात, टी व्हीवर येतात, त्यासुद्धा गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. आता सोशल मीडियावर आलेले प्रकरण बऱ्याच वेळेस पूजा खेडकरचं प्रकरण आहे किंवा नवीन कोणतं आहे, किंवा तुम्ही जिथे काम करता तिथे भ्रष्टाचार झालेला आहे का, किंवा तुम्ही त्याला टॅकलिंग केलेलं आहे का, अशा गोष्टी मला माहिती राहायला पाहिजे. आता त्यानंतर जे आहे ही बिफोर झालं. मोस्टली आता ज्या दिवशी तुम्ही जाणार आहात, ज्या दिवशी इंटरव्ह्यूला जाणार आहात, त्या दिवशी एक दिवस अगोदर जाऊन तिथे थांबा. कधी कधी त्या दिवशी जाण्याच्या प्रयत्नाने तुम्हाला गाडी लेट होते, तुम्हाला रिझर्वेशन अगोदरच करून ठेवा. कधी रिझर्वेशन भेटत नाही, टाईमला भेटत नाही, फ्लाईट 2 दिवस अगोदर, मी सांगतो 2 दिवस अगोदर तिथे जाऊन थांबा. तुम्ही त्याप्रमाणेच प्लॅन करा. 1 दिवस अगोदर होतो कधी तुमची मिस होते, 1 दिवस असं जातो निघून, काही कळत नाही. 2 दिवस मिनिमम 2 दिवस बिफोर जायचं. कुठे राहता तुम्ही, कोणत्या एरियामध्ये राहता, कोणत्या लॉजवर राहता, ते सुद्धा चांगल्या ठिकाणी घ्या. अननेसेसरी जिथे भांडणं आहेत, जिथं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन क्रिएट करणारा एरिया आहे, अशा एरियामध्ये सुद्धा राहू नका. इंटरव्ह्यूपासून असणारं तुमचं जो ठिकाण आहे ते जवळपास असावं पोहोचण्यासारखं. कधी दिल्लीच्या ठिकाणी ट्रेन 2-2, 3-3 तास ठिकाणून यावं लागतं, इतका वेळ लागतो. 2-3 ट्रेन चेंज करावं लागतं. डायरेक्ट कधी मेट्रो बदल, ही गाडी बदल, ते बदल, याच्यामध्ये 2-3 तास असेच जातात. त्यामुळं मोस्टली जवळपासचंच ठिकाण निवडा जिथे तुम्हाला कम्फर्टेबल, अप्रोचेबल राहील. समजा एखादी वाहनच नाही सापडलं तर पायीसुद्धा कसं जाता येईल अशा पद्धतीने तिथे जा, ते तुम्हाला बेटर राहील. तसं तुम्ही निवडून तसं ठिकाण घ्या. किंवा काही सिच्युएशन आले तरी मी पायीसुद्धा जाऊ शकतो, अशा वेळेस अशा पद्धतीनं अंदाज असलेलं ठिकाण घ्या. शक्यच कोणाला नाही नसेल, लांब राहिला मग तिथून लवकर निघा. जर तुमचं एक्सपेक्टेड 2 तासात पोहोचणार असाल तर 4 तास अगोदर निघा. मग तुम्ही रात्री निघा, रात्री ते आम्हाला माहिती नाही. तुम्हाला माहीत आहे की मला घरून निघाल्यानंतर 2 तास लागणार आहे, नाही तर +2 करा, म्हणजे 4 तास बिफोर तिथं पोहोचायला पाहिजे. अशा पद्धतीने तिथं जा. कारण गाडी फेल झाली, गाडीला काही प्रॉब्लेम झाला, मध्येच कोणती मेट्रो बंद पडली, काही बंद पडली, मग काय करणार. हे एक्सपेक्टेड करून सगळ्या गोष्टी करून हे असं करून नाही, हे तुम्ही पहिले मॅनेज करू शकता तिथे. मग तिथे गेल्यानंतर जे तुमचं त्या दिवशी जे आहे वेळेवर पोहोचणं. ओके. मग तुमचा जो ड्रेस कोड कसा असावा. मोस्टली जो ड्रेस जो आहे सगळ्यांना माहिती असते, आजकाल हुशार लोक आहेत, पण तरी पण मेनला काय असो, वुमेनला काय असो ते सांगतो मी. जे काही तुम्ही ड्रेस घालाल तो भडक नसावा, मुरगळलेला नसावा, प्रेस केलेला असावा. ओके. आणि कॉलर जे आहे फुल याचीच घाला. हाफ घातला तरी काही प्रॉब्लेम, मोस्टली फुल ड्रेस घातलेला चांगला. आणि जो असा भडक नको, आणि लाईट कलर, व्हाईट सगळ्यात चांगला, व्हाईट शर्ट सगळ्यात चांगला. लायनिंग असेल तरी चालेल, असे आडव्या लायनिंगपेक्षा उभ्या लायनिंगमधले चांगले बेटर राहतील. आणि जे तुमचा त्यावेळेस जास्त डिझाईन्स असे फ्लॉवर्स असे मोस्टली टाळा. पहिला प्रिफरन्स व्हाईट, नंतर जे रेषेचे आहेत ते अशी. आणि जे तुम्ही पॅन्ट जे घालाल मोस्टली नेव्ही ब्ल्यू किंवा ब्लॅक असा असावा, तीसुद्धा प्रेस केलेलाच राहावं. त्यामध्ये सुद्धा पॅन्ट तुम्ही असं पहिल्याची अमिताभ बच्चन स्टाईल एकदम बॉटम मोठा असे नको. मोस्टली अशी खालच्या साईडला आलेले बॉटम अशी ते एक्झिक्युटिव्ह वाटतं, तशा पद्धतीने घातलेलं बरं. शूज जो आहे तुमचा, जो कोणता शूज आहे तो चांगला पॉलिश केलेला असेल तर चांगला बरा. बाटाचे सुद्धा शूज स्वस्तातच असतात, जास्त कमी 1000च्या रेंजमध्ये आहेत. ज्यांना काही शक्यच नसेल तर चप्पल वगैरे मोस्टली टाळा. शक्यच नसेल तर 400, 200, 300 रुपयाला सुद्धा शूज येतो, तो बाटासारखाच दिसतो, पण जास्त तुम्ही ती वापरू नाही शकत, तुम्हाला फोड येण्याची शक्यता आहे. कारण तुम्ही समजा 200 रुपयाला सुद्धा दादरला 200 रुपयाला सुद्धा शूज मिळतो, जो बाटाच्या 1000 रुपयासारखाच दिसतो, परंतु तो तुम्ही जास्त दिवस जर घातला तुमच्या पायाला फोड येते, मग तुम्हाला ती चालू नाही शकत. त्याचा वापर जास्त करायचा नाही.
त्याचा एक दिवस अगोदर करून चालून पाहायचा आपला, म्हणजे कम्फर्टेबल आहे, काही त्रास होतो जास्त चालायचं नाही. आणि त्याच वेळेस तुम्ही ते वापरा, म्हणजे थोड्या वेळासाठी तुम्ही ते काही मला त्रास होणार नाही अशा पद्धतीने तेवढाच शूज घ्या तुम्ही. ओके. आणि जो बेल्ट जो आहे, बेल्ट हा तुमच्या पॅन्टला मॅचिंग असणाराच बेल्ट असला बरं. काही होते निळा पॅन्ट आहे, व्हाईट बेल्ट घातलो किंवा ग्रीन बेल्ट घालतो, रेड बेल्ट असं नाही, त्याला मॅचिंग असणाराच बेल्ट असेल तर तू चांगल्या पद्धतीने तू शोभतो तुमच्या ऑफिसर एक कॅटेगरीला. मग जे बटन्स आहेत, बटन तुमचे शेवटपर्यंत असे लावलेले, प्रत्येक बटन लावलेले पाहिजे. किंवा वरचे 2 बटन सोडून देतो मी असं नाही, ते असं नाही चालणार. किंवा तुमच्याकडं दागदागिने आहेत, मग इधर से 4 तोले का लॉकेट, हात में एक 4 तोले का लॉकेट, असं नाही, अंगठ्या पासा असं पण नका करू. तुमचं जे काय आहे दागदागिने, महिलांनी असो पुरुषांनी आपले दागिने घरी ठेवा. कोणतेही दागिने मोस्टली दिसतील की अशी शोभावतील असे करण्याची अजिबात ट्राय करू नका. किंवा देवाचे दागिने किंवा देवाचे जे आहेत किंवा मंत्रलेले आहेत किंवा काही लॉकेट्स आहेत, हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करू नका. सिम्पल ठेवा, त्याच्यामध्ये काही करू नका, काही छेडछाड करत बसू नका. काही कानामध्ये कोणामध्ये टाकलेले असतात मुलांच्या, अशा कानामध्ये ते मुलींच्या तिकडे लाईन मारायला, तिकडे फिरायला, बाईकवर फिरायला छान वाटते, की ते बिलकुल असं काही करू नका. ऑलरेडी आहेतच, आता काढताच येणार नाही असे काही आता खूप जणांची इनबिल्ट, मोस्टली काढता येतात. सोनाराकडे गेलं तू काढून देतो, पर्याय आहेत त्याला. समजा मला नाहीच काढायचं, तसंच करा. त्याच्यावर क्वेश्चन आलं तर तुम्हाला त्याचं माहीत पाहिजे की का लावलं, कशासाठी लावलं, त्याचं कारण काय, त्याच्यावरच तुमचं मी इंटरव्ह्यू सुरू होऊन जाईल. त्यामुळे त्याचं आन्सर तुमच्याकडे असेल तर तिथे ठेवा. ओके. हे झालं पुरुषांच्या बाबतीमध्ये. आणि जे समजा तुम्ही जे फॉर्ममध्ये भरताना जी काही फोटो असेल तशाच फोटोचाच तुमचा चेहरा असावा. समजा तिथे दाढी नाही, इथे तुम्ही दाढी वाढवलात, हे बरोबर नाही. इथे मिशी नाही, तिथे मिशी आहे, ते पण नाही. जे तुमचं फोटोमध्ये आहे प्रॉपर तसंच तुमचा चेहरा असावा. ओके. शेविंग केलं शेविंग करा, डाय लावलं डाय लावा, किंवा असेल तर जे तुमच्या फोटोमध्ये तशा पद्धतीनेच ठेवा. वेगळं काही करायचा प्रयत्न करू नका. कलरिंग केसं करत बसू नका. म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे फोटोमध्ये जसा ठेवलात ते दिसत नाही पूर्ण, थोडंच दिसते, परंतु इथे अवाढव्य असं बरबटलेलं असं काही करू नका काही. ओके. तुमच्या अंगावर सेंट वगैरे फुल असा सेंट मारून जाऊ नका, काही आवश्यकता नाही सेंट मारण्याची. परंतु जर तुम्हाला तोंडाचा वास येत असेल किंवा काही लोकांना असते तर माउथ फ्रेशनर वापरा. किंवा आयुर्वेदिकचं ते त्रिफळा चूर्ण खूप चांगलं असते, त्याच्या गुळण्या करत रोज डेली गुळण्या करा. कोणाला मुखाचे दुर्गंध येत असेल तर, किंवा ते त्याच्या गुळण्या करायच्या रोज. त्रिफळा चूर्ण पाण्यात टाकून गुळण्या करत जा, गरम पाण्यामध्ये करून, तुम्हाला मुख दुर्गंधी होणार नाही. किंवा काही लोकांना इन्स्टंट फ्रेशनर, माउथ फ्रेशनर मिळते, माउथ फ्रेशनरचा वापर करा. सेंट जास्त मारून जायची काही गरज नाही ते. ओके. आणि आता मुलींच्या बाबतीमध्ये जे आहे, जी तुम्ही मोस्टली साडी खादीची वापरायचा ट्राय करा. खादीची साडी तीसुद्धा लाईट कलर नसेल तर बरी. काही जणांची व्हाईट साडी असते, त्याला निळी बॅकग्राऊंड पट्टी असते, जे पदर वगैरे असते तशा पद्धतीनं. किंवा पिंकमध्ये सुद्धा छान दिसते. हे पिंक, व्हाईट, ब्ल्यू ह्या ठीक आहेत. किंवा पोपटी कलरमधला जो आहे साडी जी अशी जे काय आहे ती थोडं लाईट असलेली, खादी असलेली बरी. ओके. आणि काही जणांना साडी नसेल तर ड्रेसमध्ये सुद्धा जाऊ शकता तुम्ही. तुमचा जो सलवार सूट जो आहे ते प्रॉपर प्रेस केलेला चांगल्या पद्धतीनं, तो असाच लाईट ब्ल्यू, व्हाईट अशामध्येच. किंवा काही लोकांना जो लकी कलर असतो तो लकी कलर असेल तरी तो लकी कलर घ्या, पण मोस्टली जास्त भडक लकी कलर नका घेऊ. अशा पद्धतीनं तोच कलर ठेवा, पण थोडासा लाईट किंवा फेंट असलेला बरं. ओके. आणि तुम्हीसुद्धा जास्त दागदागिने जास्त नका घालू. किंवा मॅरिड आहात तर तुमचं जे मंगळसूत्र ठीक आहे, पण बाकीचं ह्या आतमध्ये जे मला काही त्याचे जास्त नाव माहीत नाही, पण जे काही आहेत गळ्यामध्ये किंवा कानामध्ये जे मोठे आहेत असे शक्यतो टाळा. पण तुमचं जर कल्चरच असं आहे की मला घातलंच पाहिजे, किंवा मी राजस्थानच्या पेहरावामध्ये जाणार, मी थोडंसं ज्या पद्धतीने त्या पद्धतीने जाणार, तशीसुद्धा तुम्ही गेलात तर आमचं काही म्हणणं नाही. परंतु त्याचं आन्सर्स तुम्हाला माहीत नाही ज्या पद्धतीने तुम्ही गेलात.
ओके, शक्यतो टाळा. पण मला माहिती आहे आता मी जाणारच आहे त्या पद्धतीने. माझं स्वतःचं कल्चर दाखवायचं आहे. आता मी नऊवारीमध्ये जाईल. आता मी महाराष्ट्रीयन आहे, मराठवाडी आहे, मला नऊवारीमध्ये जाणारच आहे. नऊवारीमध्ये जा तुम्ही, आमचं काहीच म्हणणं नाही. नऊवारीमध्ये गेलात तरी असं काही म्हणणार नाही की इंटरव्ह्यू पॅनल असेच काढला, असं काय नाही. पण शक्यतो ते टाळावं. पण नाही टाळता आलं तुम्हाला, मला त्याचं आन्सर तेवढा कॉन्फिडंट आहे, तेवढा कॉन्फिडन्सली मी जाऊ शकतो, तर तुम्ही जा, बोला तशा पद्धतीने, आमचं काय म्हणणं नाही. परंतु त्याचं आन्सर्स तुम्हाला माहिती पाहिजे. त्यावेळेस क्वेश्चन येईल, नऊवारी आहे, लावणी नृत्य तुम्हाला माहिती आहे, लावणीचा काळ माहिती आहे, नऊवारीची कधी स्थापना झाली, त्याचे कुठं प्रिंटेड आहे, जाणून बुजून मग त्या वेगळ्या अँगलवर तुम्हाला जातील. त्या पद्धतीने तुम्हाला इतिहास तसाच तुम्हाला माहिती पाहिजे. नऊवारी कुठे कुठे घातल्या जाते, कोणत्या याच्यामध्ये तो आहे, त्याचा इतिहास काय आहे, त्याच्या संबंधित लावणी कोणती आहे, लावणीचा उगम कधी झाला, लावणी कोण म्हटली होती, तेव्हाची कोणती गाजलेली आहे, आत्ताची कोणती लावणी सम्राज्य आहे, जिला कोणता अवॉर्ड मिळालेला आहे, काय आहे, हे सगळं तुम्हाला अभ्यास माहिती पाहिजे. बेस्ट वे, रस्ता दुसरीकडे पकडण्यापेक्षा आपलं सिम्पल घेतले बरं. तुम्ही सुद्धा सेंट मोठा असं भरभक्कम नका मारू, सेंट मारण्याची काही आवश्यकता नाही. जा, आपण कधी कधी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जोरात फास्ट आलो, घाम येऊ लागला, घामाची दुर्गंधी येत असेल, तर असं काही सेंट घ्या की ज्याचा असं इतर लोकांना त्रास होणार नाही, पण एक लाईट असेल, असं छोटासा मारला तर चालेल, पण त्याचा इतरांना परिणाम पडणार नाही, एकदम लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने तुम्ही ते वापरावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. ओके. आणि आता जी हेअरस्टाईल आहे, हेअरस्टाईलसुद्धा सिम्पल साधी राहिली बरी. तुमच्या ड्रेसला शोभेल असाच हेअरस्टाईल असावी. तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये आलात, अशा पद्धतीने केस हे असे स्टायलिश आणलेले, मॉडेलसारखे नका करू. तुम्ही मॉडेल नाहात तिथे, तुम्ही एक अधिकारी, होणारे अधिकारी आहात. त्या अधिकारीच्या दृष्टिकोनातून तुम्ही जा. तुम्ही असं विचार करा की मी एखाद्या अधिकाऱ्याला पाहिल्यानंतर तो अधिकारी कसा असायला हवा, तशी प्रतिमा स्वतःमध्ये तयार करा. तशाच पद्धतीने त्या अधिकाऱ्याची जी पेहराव असेल, मला कसं वाटेल, योग्य वाटेल का. समजा एखादी मॉडेल आहे, ती समजा आय एस ऑफिसर चेअरवर जाऊन बसली, मी जर समजा तिथे ॲज ए मी कस्टमर किंवा मी एक व्हिजिटर म्हणून गेले, तर मला त्यांचा लूक कसा वाटेल, अशा पद्धतीनं ते योग्य वाटेल का, असं तुम्ही इमॅजिन करूनच तुम्ही स्वतःची इमॅजिन तशी तयार करून अशा पद्धतीने तुम्ही जा. ओके. आता मग त्याच्या रूममध्ये जाण्याच्या अगोदर तुमच्या सोबतीला काही लोक बसलेले असतात, मित्र जे इंटरव्ह्यूला आलेले असतील, त्यांच्याशी सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवहार करा. तिथला जे स्टाफ आहे बाहेर बसला, स्टाफला सुद्धा व्यवहार, आजकाल एक CCTV कॅमेरे आहेत, आतमध्ये सुद्धा गेल्यानंतर कळते कोण कसा बाहेर वागतोय, कसा होते, सगळं दिसते आजकाल. त्यामुळे तुमची इंटरव्ह्यू कुठून स्टार्ट होते, तुमच्या इथे कॅम्पसमध्ये आली तिथून तुमची इंटरव्ह्यू स्टार्ट जास्त समजा. कॅम्पसमध्ये आल्यानंतर तिथल्या सुरक्षा रक्षकाशी, तिथल्या ज्या त्यांच्याशी कसे बोलतात, तिथल्या रजिस्टरमध्ये कशी एंट्री करून घेतली, आतमध्ये कशी गेलात, तुम्ही कसे थांबलात, तिथे काय तुम्ही धांगडधिंगा करत बसलात का, तिथे हा हो मोबाईलवर बोलणे आहे हो असं करत बसलात का, ह्या गोष्टी सगळ्या टाळायच्या. कारण सगळ्या गोष्टी त्या याच्यामध्ये येतात, त्याचा परिणाम तिकडेसुद्धा परिणाम पडतो. चुकून तुम्ही भांडणं करालात, वादविवाद केलात, त्याचा तिथपर्यंत जाणार, अशा गोष्टी टाळायच्या. सायलेंटली सगळ्यांशी मन मिळावू आणि जास्त बोलायचं नाही, कमी बोला आणि जास्त कोणाशी इन्व्हॉल्व जास्त होऊ नका. बरेच लोक काय असतात, बऱ्याच घटना घडतात अशा, जाणून बुजून तुम्हाला काहीतरी खायला देतील, काहीतरी बोलतील किंवा चल इकडे जाऊया म्हणतील, चल ते तिकडे जाऊया म्हणतील, तिकडे जाऊन बाथरूममध्ये या, तिकडे न्या, असे काहीतरी वेगळे प्रकार करतात. त्यामुळं शक्यतो अनोळखी किंवा तिकडे न गेलेलं बरं, टाळायच्या गोष्टी. बऱ्याच घटना घडतात, त्यामुळे अशा गोष्टी टाळायला शिका. जाऊ नका, इंटरव्ह्यूचंच काम करा, बाकीच्या गोष्टी करत बसू नका. नवीन ओळख करणे, नवीन भेटी घडणे, अरे यार अच्छा दिख रहा, ये बाद में मेरी भावी पत्नी तो बन जाएंगी, माझा भावी नवरात्र होईल, याच्याशी बोलूया, याचा नंबर घेऊया, बोलूया, गप्पा गोष्टी इंटरव्ह्यू झाल्यानंतर करत बसा. त्यावेळेस त्याच्या भानगडीत शक्यतो पडू नका. वाटते मानसिक वाटते आता ये आहे ती अभी तो हो जाएंगे, मेरी भावी पत्नी हो जाएंगी, तिथंच काहीतरी करत बसू नका. त्याचा वाईट परिणाम होईल. कदाचित ती चांगलं बोललं तर ठीक आहे, नाही तर जोलं तर एक्स्ट्रा बोललं आणि तुमचं काढली तर सगळं ती बिकच राहील, लागलं तुमचं भांडण माझं होईल. त्या भांडणीत पडू नका शक्यतो. आता इंटरव्ह्यूमध्ये रूममध्ये एंटर करताना मोस्टली नॉक करून जातातच, नॉक करूनच जावं. धाडच्या दरवाजा उडू नका जाऊ. तिथे गेल्यानंतर ते बाकी गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, मी आत येऊ का, मी आहे का, मी ह्या गोष्टी असतात, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. मी बेसिक सांगतो, बाकी तुम्हाला जे माहिती आहे ते त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही.
आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा विनम्रपणे एकदम चेअरवर नका बसू, बसायची परवानगी घ्या. त्याने बसा म्हटल्यानंतर बसा. नंतर मग तुम्ही त्यांना धन्यवाद, थँक्यू सर, थँक्यू मॅडम, जे कोणी त्यांची म्हणा. इंटरव्ह्यू पॅनलमध्ये मोस्टली 5 जण असतात. एक चेअरपर्सन, बाकी 4 मेंबर्स असतात. चेअरपर्सन जे मेन असतात ते UPSCचे मेंबर्स असतात. बाकीचे 4 जे लोक आहेत ते कोणती आर्मीमधले असतात, कोणी सायंटिस्ट असतात, कोणी चांगल्या फील्डमधले असतात. असे वेगवेगळ्या फील्डमधले 4 लोक असतात. 1+4 म्हणजे 5 जणांचं पॅनल असते. असे 8 ते 9 पॅनल्स वेगवेगळे असतात. म्हणजे तुम्हाला जो पॅनल येईल दुसऱ्याला पॅनल आहे असे म्हणजे शक्यता नाही. प्रत्येकाचं पॅनल वेगवेगळं असतो. 8 ते 9 वेगवेगळे डिफरंट पॅनल्स आणि 5 जणांची कमिटी 1+4 असे असतात. आणि त्यांनी जे काही क्वेश्चन्स स्टार्ट केले, मोस्टली क्वेश्चनचे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स कसे असतात. एक तुम्ही स्वतःविषयी सांगा, स्वतःचं तुम्ही काय आहात, स्वतःचं काय आपण स्वतःच सांगायचं. मी, माझं नाव आणि मी माझं टॅलेंटेड आहे त्याच्यावर तुमचा हॉबी आला, हे आला, कमीच सांगा, जास्त सांगून बसू नका. पण ज्याच्यावर तुमचा फुल माहिती आहे एवढंच सांगून मोकळं होतं. तुम्ही तुमच्याविषयी असलेले मत. मल्टी टॅलेंटेड आहात, मी म्युझिशियन आहे, मी सिंगर आहे, मी अभ्यासू आहे आणि जे काही तुम्ही पर्सनॅलिटी तुम्ही सांगा. नंतर तुम्ही कुठून आलात, तुमचं बॅकग्राऊंड तुम्ही सांगा. ते बॅकग्राऊंड त्याच्यावर क्वेश्चन तयार होते. नंतर तुमचं एज्युकेशनल काय, तुमचं एज्युकेशन काय झालं, मी एज्युकेशनचं क्वेश्चन स्टार्ट होऊन देते. मग तुम्ही कुठे काम करता सध्या, एखाद्या ऑफिसमध्ये जॉब आहे, त्या जॉबचं जे स्वरूप आहे तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं ना, रेझ्यूम कसा बनवून ठेवून द्यायचं, सगळी माहिती डिटेल्स आता इथे तुमची लागेल, सांगतील इथे तुमची आता ती टेस्ट आहे. आता ती मग तुम्हाला माहीत असेल की मला माझ्या माहिती ऑफिस टोटली मला माहिती आहे, तिथलं पॅटर्न माहिती आहे, तिथलं वर्क स्ट्रक्चर माहिती आहे, तिथलं जो एक्झिक्युटिव्ह पॅटर्न माहिती आहे, त्याचा इम्पॅक्ट माहिती आहे, सध्या घटना घडत असलेल्या विथ करप्शनसहित जे आहेत ते सगळ्या मला माहिती. ते माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता. कमी सांगायचं, त्यांना एक्स्ट्रा तुम्ही सगळं सांगून एकदा मोकळं व्हायचं नाही. तसं कधी काय होतं माहिती आहे का, आपल्याकडे खूप दागिने आहेत, सगळे एकदाच अंगावर टाकतो, कानात टाकतो, वेळा टाकतो. म्हणजे माझ्या कपाटातले सगळे दागिने टाकून मोकळं होतं, पण छान वाटत. तुमच्याकडे भरपूर ठेवा, असं म्हणजे बॅलन्समध्ये ठेवा. 1-2 दागिने दाखवा, बाकीचे नंतर दाखवा. ते क्वेश्चन विचारली मग सांगायचं, ठेवायचं आपल्याकडे, पूर्ण नाही सांगायचं. म्हणजे असंच माहिती कमी सांगायची आणि त्याच्याविषयी त्यांना एवढंच माहिती आहे, मग एक्स्ट्राच विचारलं परत त्याचं पण वेगळं सांगा बसायचं. मग तुमचं जे तुमचा हॉबीवर आले, समजा हॉबी तुमचा आहे सिंगिंग आहे, मग सिंगिंगची माहिती. मग तुम्हाला त्याच्याविषयी जे काही माहिती असेल, म्हटले तर गाऊन दाखवा एखादी वाक्य. कोणी म्हटलं की आत्ताचं करंट कोणाला आवड मिळतं ते सांगा. त्या पद्धतीने त्यांचा मूडवर अवलंबून आहे, पण ते काही एक्सपेक्टेड काही होऊ शकते. पण तुम्ही आता चांगले जर तुम्ही म्हटलं की मी खूप चांगला गायक आहे, मग म्हणा, गाणे जर म्हणा म्हटले तर होऊ शकते. मोस्टली अशा घटना होतात बऱ्याच वेळेस त्या गोष्टी. दुसरं जे आहे तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड जो आहे, फॅमिली बॅकग्राऊंडविषयी सुद्धा विचारतील की तुमचे घरामध्ये आईवडील आहेत किंवा कोण एक्सपायर झालं किंवा काय आहे, पती पत्नी आहेत, त्यांचं कसं आहे, तुमचं डायव्हर्स आहेत का, एकटे आहात का. मुलीला सुद्धा विचारतील तुमचे पती आहेत का किंवा डायव्हर्स झालेले आहेत किंवा मुलं किती आहेत, त्याविषयी सुद्धा क्वेश्चन होतील. हळूहळू तुम्हाला ते तुमच्या अँगलनं येतील. तुम्ही जितक्या जास्त सांगाल त्याच्यावर जास्त क्वेश्चन्स उपप्रश्न तयार होतील. म्हणजे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स एक्स्ट्रा वाढले. कमी सांगायला शिका. जितकं क्वेश्चन विचारले तितकंच सांगायचं, त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा सांगायचं नाही. लक्षात आहे मुद्दा. त्याने विचारलं की तुमचे पती काय करतात. पती माझे डॉक्टर आहेत, इतकंच सांगा. पती माझे डॉक्टर आहेत, त्यांचा ह्या ठिकाणी दवाखाना आहे, त्यांना इतका पगार आहे, इतके पेशंट येतात, इतके ते रोग ट्रीट केले आहेत, इतके त्यांचे आहेत, एवढं दुनियामध्ये सांगा. अजिबात बसायचं नाही. त्याने जेवढं विचारलं तितकंच सांगायचं. त्याने म्हटलं तुमची मुलं काय करतात. मुले माझी 2 आहेत. एक माझं सांगतो, माझा IIT मुंबईला आहे, माझा मोठा मुलगा आहे, दुसरा IITची तयारी करत आहे, तितकंच. आता नंतर म्हटलं की आता मी एक्स्ट्रा सांगत बसलो की IITला कसा लागला, कुठे लागला, काही सांगत बसायचं नाही. क्वेश्चन्स आन्सर जेवढं सांग तिथं सांगायचं, एक्स्ट्राच्यावर जायचं नाही. मोस्टली इंटरव्ह्यू 20 मिनटापर्यंत चालतो, 20 मिनटापर्यंत चालत असतो. परंतु ते 20 मिनटामध्ये तुमचं सगळं अख्खं कुंडली तयार होत असतं त्याच्यामध्ये. तशा पद्धतीनंच ते विचारतात. तुम्ही जसं ज्या पद्धतीने तुमची बॅटिंग जाईल तशा पद्धतीने तुमचं ते बॉलिंग त्याच्या पद्धतीने ते चालत राहणार आहे. मग आता नंतर समजा करंट अफेअर जर विचारले त्याने, आता सध्या जी घटना घडेल ते करंट अफेअर्स ते सांगतील. किंवा हे विचारतील की तुम्हाला
समजा तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला डॉक्टर सोडून तुम्ही IAS ऑफिसर का बनताय? का तुम्हाला तिकडे सेवा करता आली नाही का? तुम्ही म्हणाल की नाही मला आता मोठा ऑफिसर होऊन मला मोठ्या प्रमाणामध्ये सेवा करायची आहे. ते असू शकते. कोणी म्हणतील की मला इकडे खूप पैसा मिळतो मला यायचं आहे, मला मान सन्मान मिळतो म्हणून यायचं आहे. जे आन्सर आहे तुम्ही जे प्रामाणिकपणे सांगा. माझं क्षेत्र जे होतं डॉक्टरमध्ये जे होतं ते एक लिमिटेड क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये मी आतापर्यंत माझी सेवा दिलेली आहे, परंतु मला आणखी त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात मी लोकांची सेवा करू शकतो. त्या मोठ्या प्रमाणात माझ्यामध्ये कॅपेबिलिटी आहे, माझ्यामध्ये तेवढं टॅलेंट आहे, म्हणून मी या क्षेत्रामध्ये आलेलं आहे. असं प्रामाणिक उत्तर तुमच्याकडे असायला हवं. जी नको ती गोष्टी निगेटिव्हली नका सांगू, पॉझिटिव्हली सांगा. इकडे खूप पैसा आहे म्हणून येत आहे, इकडे खूप मानसन्मान आहे म्हणून येत आहे. मानसन्मान डॉक्टरला पण आहे, इंजिनियरला पण आहे. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम करता, शेतकऱ्यांना पण मानसन्मान आहे. शेतकरीसुद्धा पिकवतो तिथेसुद्धा मानसन्मान आहे. पण तुम्ही तिथे का केला नाही? ते का सोडून इकडे आलेला आहात? शेतकरी माणूस इकडे का आलेला आहे? कारण शेतकरी तुम्हाला डेव्हलपमेंट करता येणार का? एक्सपोर्ट तुम्हाला प्रॉडक्ट्स करता नाही का? फूड्स करता नाहीत का? तुम्ही तिथे कारखाने तयार नाही केले का? तुम्हाला तिथे काय मिळालं नाही? त्याच्या होणाऱ्या जी तिथे लिमिटेशन्स जे आहेत आणि इकडे होणारा जो स्कोप आहे, या दोन्हीमधला अंतर जो आहे, त्या दोन्हीमधला ती गोष्ट तुम्ही सांगायची. पॉझिटिव्हली किती याला एक्सपांड किती आहे, तुमच्याकडे जे नॉलेज आहे त्या बुद्धिमत्तेचा मी कशा पद्धतीने इकडे मी वापर करू शकतो, मी ह्याचा समाजाला नाही देशाला, परदेशालासुद्धा IFS झाल्यानंतर तिकडेसुद्धा मी याचा कसा वापर करू शकतो. माझं समाजाप्रती देशाप्रती आणि जे काही आहे माझ्याकडे जी जेवढी कॅपॅबिलिटी आहे ती कसं देऊ शकतो हे पण तुम्हाला सांगायचं. नंतर एखादं सिच्युएशन देतील की ह्या सिच्युएशनमध्ये समजा कुठं टेररिस्ट अटॅक आहे, कुठं त्रास झाला, तुम्ही काय कराल अशा ठिकाणी. त्या ऑन दी स्पॉट काही क्वेश्चन ऑन दी स्पॉट तुम्हाला तिथेच सांगतात का तुमची पर्सनॅलिटी इंटेक जर बिल्टअप असेल तर तुम्ही कोणतेही क्वेश्चनला तुम्ही फेस करू शकता. कधी कधी IPS तुम्हाला व्हायचं आहे किंवा प्रिफरन्स IPS आहे असं वाटलं की नाही IPS व्हायचं आहे, पण तुम्हाला फटदेशी एखादी काही क्वेश्चन्स विचार की तुम्हाला डिप्रेस करायचा प्रयत्न करतील की जाणून बुजून की अरे तू लाईक का नाही, तू कशासाठी आलास, असं काय म्हटलं तर तोंडावर त्यांच्या आन्सर्स द्यायचं. तुम्हाला कळते की तुम्हाला हा मोरल डाऊन करण्यासाठीचाच क्वेश्चन आहे, तुम्हाला जाणून बुजून विचारलेला क्वेश्चन आहे, किंवा कदाचित तुम्हाला निगेटिव्ह सांगतील, तुमच्यावर इम्पॅक्ट पाडतील किंवा तुमच्या अंतर्मनाला ठेस लागेल असा काही क्वेश्चन आला तर तुम्हाला राग येईल. बिलकुल राग व्यक्त करायचा नाही. राग कसा व्यक्त करायचा, अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही कशी हँडल कराल सिच्युएशन. समजा एखादा मोठा ऑफिसर आहे, तुम्हाला जर जाणून बुजून तुम्हाला बोलला, टोचून बोलला किंवा मंत्री टोचून बोलला, तुम्ही तशा पद्धतीनं कसं हँडल कराल, कारण या गोष्टी भविष्यामध्ये होणार आहेत. आणि त्याने समजा इंटरव्ह्यू पॅनलला तुम्हाला जर जाणून बुजून तुम्हाला टोचण्याचा, तुम्हाला खाली पाडण्याचा क्वेश्चन जर विचारला, अशा वेळेस अगदी शांतपणानं तोंडावर स्माईल आणून त्यांना म्हणायचं, सर तुम्ही जे म्हणता ते माझ्या दृष्टीने ते बरोबर वाटत नाही, मला ते थोडंसं हार्ड झाल्यासारखं वाटतं आहे, पण माझं असं मत आहे की अशा वेळेस मी अशा पद्धतीने माझी भूमिका घेणार आहे, कारण ही योग्य नाही. कारण तुम्ही जे बोलता ते मला कसं नाही पटलं सर, सॉरी सर, पण अशा पद्धतीने आहे. म्हणजे सॉरी म्हणून तुम्ही त्या गोष्टीला त्यांना अगेन्स्ट पण बोलायचं आहे, पण प्रामाणिकपणं शांतपणाने अगदी रागात न येता, चेहऱ्यावर राग न दाखवता अशा पद्धतीनं बोला की जेणेकरून पुढच्यांना वाटते की हा सिच्युएशन हँडल करण्यासाठी कॅपेबल आहे. IASचं गोष्ट वेगळी, IPSची वेगळी, IFSची वेगळी. तुम्हाला जर IPS प्रिफरन्स जर तुम्ही दिलात तशा पद्धतीनं तुमचं फ्रंटली बोलण्याची तुमची ताकद असायला हवी. मुलींनासुद्धा फटदिशा बोलण्याची असतात, फटकळ असतात काही ते बोलावं, कदाचित त्याचा इम्पॅक्ट चांगला पडतो. तुम्ही जर हजर जबाबी असाल तर बोलतो, पण बोलतानासुद्धा तुम्ही खूप पुढच्या व्यक्तीला न लागता तुम्हाला आन्सर ते द्यायचं आहे. ती तुमची परीक्षा आहे. ती समजा त्याने तुम्हाला किती हर्ट जर केलं तरी आन्सर द्यायचं आहे, न घाबरता, न डगमगता. पण सर मॅडम असं म्हणत बोलायचं. कारण कसं आहे, तुम्ही असं समजा की तुम्हाला हे क्वेश्चन आता विचारलं नाही, तुम्ही एखाद्या सिनियरच्या ऑफिसमध्ये आहात आणि एखाद्या किंवा मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये आहात. मिनिस्टर किंवा मोस्टली पॉलिटिकल लिडर्स कधी कधी तुम्हाला अशीच कचऱ्यानं टाकून असंच बोलतात, अशा होतात घटना. मग त्यावेळेस तुम्ही कसं फेस व्हाल? तुम्ही तिथे गेलात अशा पद्धतीनंच बोला, भांडणं करू नका, अजिबात वादविवाद न करता आन्सर द्याच. तुम्ही ती कितीही रॉंग असली, तुमचं राईट, तुम्ही तुमचं मत मांडा.
त्यांनी म्हटलं म्हणून त्यांच्याप्रमाणे बोलायचं, अजिबात बोलायचं नाही. तुम्हाला जे वाटते की त्यांचा क्वेश्चन रॉंग आहे पण माझा आन्सर राईट आहे, प्रामाणिक आन्सर आहे, असंच आन्सर द्या, तरच तुम्ही ती जिंकाल. नाही तर मग त्यांना त्यांच्या पद्धतीने मी बोलू का, त्यांना कसं वाईट वाटेल, त्यांना बोललं तर राग येईल का, राग येणार असं गृहीत धरून बोलायचं नाही. पण त्यांना रागीट आन्सर आपण नाही द्यायचं, आपण प्रामाणिक आन्सर द्यायचं. मला कळलं मला काय म्हणायचं आहे ते. ओके, अशा पद्धतीने तुम्ही ते फेस करा. सिच्युएशन अशी फेस करायची असते, हजरजबाबीपणाची फेस करायची असते. ओके, आणि ज्या पॅनलने समजा यांची कोणी तुम्हाला क्वेश्चन विचारतात त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे टाकून मोस्टली असं आन्सर द्यायचं, इतरांना पाहता सुद्धा आन्सर द्यायचं. असं एकदम असे रागीट असं न टाकू. जर तुम्ही डोळ्याचे टाकून जर बोलत असाल तर तुमचा कॉन्फिडन्स लक्षात येतो की याला माहिती आहे. तुम्ही खाली बोललात की नाही यार असं ऐसा सर असं पण नाही. त्याच्या मोस्टली आय टू आय कॉन्टॅक्ट होऊनच बोलायचं. आय टू आय कॉन्टॅक्ट होणं म्हणजे असं डोळा मारणे, असंच करणे, उसूच करणे असं नाही करायचं. काही जणांना सवय असते ती नाही करायची. बोलत हे यार असं यार, तुमची चेहऱ्याची हावभावसुद्धा बरेच त्याचा इम्पॅक्ट पडत असतो. तुमचे हावभावसुद्धा ते कॅच होतात, लक्षात येते. पण तुम्ही कधी बऱ्याच वेळेस तुमची जी एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आणि आन्सर आरशापुढे थांबून ते तुम्ही त्याचं आन्सर द्यायला शिका. तुमच्या भावाला, मित्राला क्वेश्चन विचारायला सांगा, तुम्ही त्याचे आन्सर आरशापुढे देऊन द्या, त्याची व्हिडिओ बनवा. आणि किंवा तुम्ही जे बोलताना तुम्ही कशी हावभाव करता हे नंतर कळेल. मग ती तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा. हे इंटरव्ह्यूच्या अगोदर जे आहे आरशापुढे उभा टाकून एक्सपेक्टेड क्वेश्चन विचारायला, आईला, वडिलांना, बहिणा, मित्रांना, कोणाला तरी, आणि तुम्ही आन्सर द्यायला शिका. म्हणजे मॉक इंटरव्ह्यू तुम्ही क्लासेसमध्ये जाऊन सुद्धा करणे वेगळं, आणि हे स्वतः तयार करणे, प्रिपेअर, ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही तयार करा. याचा परिणाम तुम्हाला तिथे चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट मिळेल तुम्हाला तिथे. ओके, हां, आता इंटरव्ह्यू जी आहे मोस्टली कोणत्या भाषेमध्ये, मोस्टली ही इंग्लिश, हिंदी किंवा ज्या विषयावर तुम्ही मुख्य परीक्षा दिलात की मराठीमध्ये आहे किंवा कोणती लँग्वेजमध्ये दिला त्याचंसुद्धा तुम्हाला चॉईस आहे. तशा पद्धतीने तुम्ही इंटरव्ह्यू त्या विषयामध्ये तुम्ही त्या लँग्वेजमध्ये तुम्ही देण्याचं तुम्ही सांगू शकता. परंतु मोस्टली इंग्लिशमध्ये द्यायचा ट्राय करा. खूप काय हायफाय इंग्लिशची गरज नाही, ग्रॅमॅटिकली राईट ह्याची गरज नाही. तुमचं जे क्वेश्चनची आन्सर्स तुम्हाला देता आला पाहिजे, त्या भाषेला तुम्हाला प्रमुख असायला पाहिजे. तुम्हाला वाटतं की बाबा मी इतकं नाही देऊ शकतो इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये द्या. हिंदीमध्ये तुम्हाला नाही करता आलं, मराठीमध्ये द्या. पण ज्या भाषेवर तुमचं प्रभुत्व आहे त्याच्यामध्ये मी देऊ शकतो ते विषय निवडा तुम्ही. पण समजा तुम्ही मराठी विषय लँग्वेज निवडलात, मराठीमध्ये तुम्ही देता, पण पुढचा पॅनल एखाद्या वेळेस इंग्लिशमध्ये बोलला, इंग्लिशमध्ये आन्सर्स द्या. स्टार्टिंग इंग्लिशमध्ये करा, नंतर मराठीमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन करा. होतं काय, त्याला वाटते मला इंग्लिशाला येते, समजते, पण एकदम परफेक्ट नाही ना तर मराठीमध्ये सांगतो. त्या गोष्टीमध्ये अशा पद्धतीने सांगायचं, सर मी मराठीमध्ये चांगल्या प्रकारे सांगू शकतो, पण स्टार्टिंग इंग्लिश येत नाही असं ते म्हणायचं नाही, मला येते. कारण तुम्ही समजा बऱ्याच ठिकाणी पोस्टिंगला गेला, तिथे म्हटलं की त्या इंग्लिश एरिया आहे आणि तुम्हाला इंग्लिश आलीच नाही, मराठी प्रत्येक ठिकाणी कसं का, असं होतं क्वेश्चन येईल ना. त्यामुळे मी ट्राय करेल, आता जरी मला नसेल तरी मी त्या लँग्वेज शिकण्याचा प्रयत्न करेल. असं सुद्धा म्हणायचं की आता मला नाही आली, समजा मला तेलुगू नाही आहे, मला तेलुगूमध्ये पोस्टिंग आहे, आंध्रामध्ये आले किंवा तमिळमध्ये आले, मी तमिळ शिकण्याचा प्रयत्न करेल, मी तिकडचं येईल त्या पद्धतीनं. पण इंग्लिशमध्ये मी तुटकी मोटकी येते. इंग्लिश कॉन्फिडंटली बोलायला शिका. जे आहे ते तुम्ही बोला. मोस्टली इंग्लिशमध्ये बोलण्याचा ट्राय करा. नंतर तुमच्या लँग्वेजमध्ये बोला, तेलुगू, तमिळ, मराठी जे काय त्यामध्ये बोला, ते बरं पडेल. आणि हां, आता तुमचे जे इंटरव्ह्यू पॅनलचे जे आहेत त्यांना मार्क्स माहीत असतात का तुमचे मेन्सचे मार्क्स? मोस्टली मेन्सचे मार्क्स ऑनलाईन माहिती नसतात, कारण ते गुलदस्त्यातच असते. कारण इथे जे इंटरव्ह्यू आलेले असतात तुमची पर्सनॅलिटी टेस्ट पाहत असतात. यामध्ये तुमची जी मोस्टली 40 ते 80% या रेंजमध्ये तुम्हाला मार्क्स मिळतात. म्हणजे मोस्टली 30% आहेत, 100 म्हणजे 30 आहेत. आता ही जी आहेत 275ची जी आहे 275 मार्क्सची जी तुमची इंटरव्ह्यू आहे त्याच्यामध्ये जी काय असेल, म्हणजे पर्सेंटेजवर सांगतो मला, 30% आहे त्याची, किंवा 50% तुम्हाला त्याच्या ॲव्हरेजमध्ये जर आले तुमचे बऱ्यापैकी असतात.
275च्या अर्ध्याच्या वर जर मार्क्स असले इंटरव्ह्यूचे तर चांगलं. तुम्हाला काहीच नाही आलं तरी तुमची म्हणजे एखाद्याचे मेन्सचे खूप मार्क्स असतात, इंटरव्ह्यूमध्ये कमी जरी असतील तरी ते बरं पडते, तुमचा रँकवर परिणाम पडतो. तुमचं मेन्सचे चांगले मार्क्स आहेत, इंटरव्ह्यू कमी पडला तुमचा रँक खाली येतो. बऱ्याच वेळा असं होतं, कारण कधी इंटरव्ह्यूचे मार्क्स तुम्हाला खूप मोठं रँक पण आणून देते. त्यामुळं ह्याची चांगली तयारी जर तयार करायची, मी जशा पद्धतीने बोललात त्या पद्धतीने तुम्ही केलात ना, मोस्टली तुम्ही 50-60च्या वरून तुम्ही मार्क्स घ्याल, मला कॉन्फिडंट आहे. माझे अंदाजे खरे होत असतात. माझे व्हिडिओ रिपीट वाचा, रिपीट ऐका, त्याच्यावर इम्प्लिमेंट करा, जेणेकरून तुम्हाला हे 50-60% तुम्हाला मार्क्स मिळतील, हे लक्षात घ्या. आणि जे काही गोष्टी राहिल्या असतील तर मला नंतर तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा की ह्या गोष्टी राहिल्या आहेत, ह्या गोष्टी आम्हाला परत सांगा. तर त्या गोष्टीवर सुद्धा मी परत एखादी रिपीट बनवेन. कारण हे ज्या गोष्टी आहेत माझ्या स्वतःच्या आहेत, त्यामुळे कदाचित बऱ्याच कमी पडले असले कदाचित. हे झालं UPSCचे. MPSC थोडं सांगतो. MPSCला मी जे सांगितलं ते सगळ्या इंटरव्ह्यूला लागू पडेल. पण MPSCचा जो पॅटर्न आहे, इथे जो पॅटर्न आहे विचारण्याची जी इंटरव्ह्यूच्या पूर्वी, इंटरव्ह्यूच्या दिवशीपर्यंत सगळ्यांना सारखंच आहे. तर ते इंटरव्ह्यूच्या दिवशी जे इंटरव्ह्यू जे घेतात त्यामधला थोडासा फरक आहे. तो कधी ते ऑब्जेक्टिव्ह टाईपसुद्धा क्वेश्चन विचारतात MPSCमध्ये, किंवा एखादी त्या देशाची राजधानी किंवा इथे झाली घटना, राजधान्या किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे जसं क्वेश्चन असतं अशा पद्धतीने विचारण्याची इकडे धारणा असते. पण आता बरेच इथे पण चेंजेस झाले आहेत. UPSCच्या धर्तीवर सुद्धा MPSCची इंटरव्ह्यू तशाच पद्धतीनं आता घेत आहेत. त्यामुळं तितका काय फरक पडणार नाही. पण इथे विचारण्याची जी पद्धत आहे, इकडे क्वेश्चन आन्सरिंग जी आहे ती UPSCचे लेवल त्या धर्तीवर नसते. इकडे तुमचा मोस्टली बायोडाटा, तुम्ही कुठे एक्सपिरियन्स आहात, कोणत्या गावचे आहात, तिथली राजकीय भूमिका मोस्टली सध्या विचारणार जाणार, भौगोलिक जे आहेत, आताच्या घडामोडी जे आहेत, त्या राज्यातल्या घडामोडी जे आहेत त्याच्यावर जास्त त्यांचा भर असतो. राज्यातल्या होणाऱ्या राजकीय घडामोडी ज्या आहेत MPSCला जे असणाऱ्या, निवडणुका झाल्या किंवा कुठे घटना झाल्या, कुठे गोळीबार झाला, ॲक्सिडेंट झाला किंवा कुठे मग कोणत्या पुरामध्ये वाहून गेलं तर ते तिथे का झालं, किंवा भूकंप झाला तर भूकंप का झाला, तिथली परिस्थिती कशी होती, अशा पद्धतीचे जे आहेत त्या पद्धतीचा दृष्टिकोनातून, राज्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करा. परंतु तिथे म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विचारणार नाहीत असं नाही. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पण विचारतील, पण थोडं कमी विचारतील. पण त्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, कारण इथे तुम्ही उपजिल्हाधिकारी, जे डेप्टी कलेक्टर, DYSP अशा मोठ्या पोस्ट देतात, तहसीलदार, BDO देतात. त्यामुळे तुम्हाला इतर जे चालू घडामोडी सगळ्या माहिती पाहिजेत. त्या दिवशीपर्यंत, आजच्या दिवशीपर्यंत न्यूजपेपरसुद्धा सकाळी आलेला जो न्यूजपेपर आहे, सकाळी आलेला, तिथली हेडलाईन्स काय ते माहीत पाहिजे. त्या दिवशीच्या शेवटचा पेजमधला स्पोर्ट्सच्या घडामोडी कोणत्या आहेत, आतमधल्या काही घडामोडी घडल्या आहेत, राजकीय आहेत, कोणत्या त्या दिवशी झालेल्या काही म्हणजे खास काही बाबी आहेत, काय न्यूजला येतात, काही व्हॉट्सअपवर येतात, अशा गोष्टी ते सुद्धा मला माहीत पाहिजे. ते दिवसापर्यंत त्यातसुद्धा तुम्हाला नॉलेज पाहिजेत, कारण की मिळतात मिळतात आपल्याला मोबाईलमध्ये. आजकाल गुगलमध्ये सगळंच मिळते, यूट्यूबला बघितलं तुम्हाला मिळते. ह्या इतका असा दोन्हीमधला हा थोडासा डिफरन्स आहे. बाकीचं बेसिक जे आहे सगळ्याच इंटरला लागू पडतं. हे UPSC MPSC सोडून इतर जे एक्झाम आहेत, बँकिंगचे आहेत किंवा दुसऱ्या कोणत्या कुठे तुम्ही प्रायव्हेटच्या क्षेत्रामध्ये तिथे कोणत्या इंटरला झाला, मग ते क्लर्कची इंटरव्ह्यू असो किंवा कोणती इंटरव्ह्यू, आजकाल क्लर्क या क्लास 3पर्यंत काही इंटरव्ह्यू घेणंच बंद केले. डायरेक्ट तुमचं सिलेक्शन आहे, अपॉइंटमेंट असंच असते. बऱ्याच वेळेस इंटरव्ह्यू नसतात. परंतु तुम्ही एखाद्या प्रायव्हेटमध्ये कंपनीला जॉब जाता तिथे मात्र इंटरव्ह्यू असतेच, कारण तिथे तुम्ही कसे काम करता त्याच्यावर तुम्हाला माहीत असते. कधी तुम्ही दुसरा जॉब सोडून इकडे जॉब का आलात ह्याचा आन्सर माहीत पाहिजे, प्रामाणिक आन्सर माहीत पाहिजे. तिथे मला काम करायला जास्त अवधी मिळाला नाही किंवा तिथे सॅलरी कमी होती म्हणून इथे आलो. मग नंतर क्वेश्चन तयार होतो, जर तुम्हाला दुसरीकडे सॅलरीच्यापेक्षा जास्त मिळेल तुम्ही परत सोडून जाल का, आम्ही प्रत्येक वेळेस इंटरव्ह्यू हेच घेत बसायचे का. त्या म्हणायचं सर सध्या मला दिलेली सॅलरी सध्या मला ठीक आहे, मी सध्या इथे, जर तुम्ही सोडणार असाल तरीच म्हणायचं की सध्या मी इथेच थांबणार आहे, इथून कुठे जाणार नाही, असंच आन्सर द्यायचं. सोडून जाणार असाल तरीच म्हणायचं नाही, इथेच थांबणार आहे, इथेच माझं पूर्ण कार्य देणार आहे. माझं जी काही माझी जे मेंटल आहे, जी माझं
वर्क आहे सगळी ती देणार आहे, अशा पद्धतीने त्यांना तिथल्या लेवलचं सांगायचं, पुढे काय करण्यास सांगत बसायचं नाही. त्यामुळे त्यांना तसा कर्मचारी किंवा असा वर्कर पाहिजे असतो की तो सोडून न जाणार पाहिजे असतो. ओके, त्यांना म्हणा तुम्हाला सॅलरी समजा 15,000 देतो, 20,000 देतो, आम्ही तुम्हाला पुरेल का? त्यांना सांगायचं सर पूर्ण शक्य नाही, जर याच्यापेक्षा एक्स्ट्रा जर देत असाल तर खूप उत्तम, पण तुम्हाला जर मॅनेजमेंटला जर एवढं याच्यापेक्षा जास्त देणं शक्य नसेल, इतकं शक्य असेल तरी त्यामध्ये मी करायला तयार आहे, अशा पद्धतीचं आन्सर द्या. म्हणजे त्याच्यातून 2 आले म्हणजे तुम्हाला कमी पडते, तुम्हाला अधिक सॅलरीची पण आवश्यकता आहे, हे पण आलं, आणि त्याच्यामध्ये पण मी पण सोडून पण जाणार नाही, इथंच राहणार, हे पण आलं. अशा पद्धतीने सॅलरीविषयी मोस्टली क्वेश्चन असतात. कुठून आलात, का तिथून का आलात, याच्याविषयी सुद्धा क्वेश्चन असणार. तिथल्या ज्या कंपनीमध्ये आहेत तिथं जे काही प्रॉब्लेम झाले असतील किंवा तिथलं काही तुम्ही इंटरनल माहिती तर आणाल का, असं जर म्हटलं तर असं सर ते सिक्रेट आहे ना, तर त्यांना मी फसवणार नाही, तिथल्या बाबी तुम्हाला सांगणार नाही. पण याच्यामुळे असं होईल की तुम्ही जर इथून कंपनी सोडून गेला तर तुमच्या इथल्या जी घटना आहे दुसऱ्याला तुम्ही सांगणार नाही, अशी तुमची पर्सनॅलिटी तयार आहे. नाहीतर म्हणाल की सर उधर तो बहुत ऐसा वैसा होता है, उसको मैं सब कुछ बताऊंगा आपको यहाँ पे आने के बाद, असं काही म्हणत बसायचं नाही. सर तिथला पॅटर्न वेगळा होता, तो तिथे सोडला मी, तुमच्या पॅटर्ननुसार मी काम करेल, तुमच्या गोष्टी जे काही सिक्रेट आहेत ते मी इथेच ठेवेन. जरी एकदा कधी समजा चुकून सोडण्याचा प्रयत्न आलो जाण्याचा वेळ जरी आली तरी या गोष्टी पुढे मी सांगणार नाही, इथल्या गोष्टी मी लोकांना उघडकीस सांगणार नाही. अशा त्यांना कॉन्फिडन्स जर दिला तर तुम्हाला तिथे ती नोकरीला ठेवतील, अशा पद्धतीने ते नोकरीवर तुम्ही राहा. आणि बाकीचं सगळं ठीक आहे, ते सगळ्या गोष्टी इथेसुद्धा लागू होतात. बराच वेळ झाला, थँक्यू व्हेरी मच. माझे असेच व्हिडिओ एक्स्ट्रा जास्त लांबत असतात, त्यामुळं मोस्टली मी तरी पहा, तुमच्या कामाला जितकं पडतं तेवढं घ्या आणि पहा. आणि आता ते म्हणतात ते सबस्क्राईब करा, शेअर करा, हे मला शक्यतो तेवढं जमत नाही. पटलं तर सबस्क्राईब करा, पटलं तर शेअर करा, नाही पटलं तर तिथेच ठेवा. तुमचे कॉमेंट्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळे ॲक्सेप्टेबल असतील. कदाचित मी काय परफेक्ट नाही, जे का चुका असतील ते तुम्ही सांगू शकता, तर कॉमेंट्समध्ये सांगा, मी त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. की मॅनेज द बंडल ऑफ मिस्टेक, कारण सर्व काही परिपूर्ण नसतो, पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. माझं 99% मी परफेक्ट असतो, एवढा मला कॉन्फिडन्स आहे. माझे जे अंदाज लागत असतात, माझे जे गॉड गिफ्टेड माझ्याकडे अंदाज आहेत. समजा एखादी मॅचसुद्धा तुम्हाला माहीत नसेल, माझ्या मुलाचं माझं बऱ्याच लागते की ही मॅच इंडिया जिंकेल की नाही, तो जिंकेल की नाही, असं असतं. मी परफेक्ट सांगतो, जिंकेल किंवा नाही जिंकेल, किती रन जिंकेल, कोणाला मॅन ऑफ द मॅच मिळेल, कोणाला मॅन ऑफ द सिरीज मिळेल, कोण किती रन केले, कोणाची किती आउट होईल, हे सगळं एक्सपेक्ट सांगतो मी. या भविष्यता नाही, पण माझे अंदाज लागतात, हे तुम्हाला पण तुम्ही क्रिएट करू शकता अशा पद्धतीने. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद.